काय? आता काय झालं? काही राहिलं आहे का? सायली तिच्या साडीच्या पदराला हात पुसत म्हणाली. आदित्यच्या आवाजावरून तिला कळलं की प्रकरण काहीतरी गंभीर आहे, पण तरीही ती स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत होती. आदित्य खोलीत शिरताच तो बेडसाईड टेबलचा ड्रॉवर शोधू लागला. मी विचारते, तुम्ही काय शोधत आहे? मला सांगा, मी देते. आदित्य शांतपणे आपल्या कामात मग्न होता. खरं तर तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. सांगा. आदित्यने टेबलचा शेवटचा ड्रॉवर जोरात बंद केला. सायली पूर्णपणे घाबरली होती. आदित्य उभा राहिला. डोळे घट्ट बंद करून एक दीर्घ श्वास घेऊन तो तोंडातून सोडला. मी तुला दिलेलं ते औषध कुठे आहे? कोणते औषध? सायली काही माहीत नसल्यासारखं नाटक करत नजर खाली करत विचारते. मी तुला एकदाच औषध दिलं होतं ना, ते कुठे आहे? ते तर कधीच संपले. खोटं बोलू नको सायली. सायलीच्या खोट्याने त्याचा राग आणखी वाढला. त्या औषधाने माझी मासिक पाळी उशिरा यायची, म्हणून मी ते फेकून दिले. मला विचारलं? कधी विचारू तुम्हाला? तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असता. रात्री आल्यावरही ती मीटिंग करत फोन आणि लॅपटॉपमध्ये घुसता. मी कधी विचारू? बस रात्रीचे 4-5 तासच असतात, त्यात पण तुम्ही कधी माझं ऐकता? सायलीच्या तोंडून हे सगळं ऐकून आदित्यचा राग शिगेला पोहोचला. आणि जर हेच मी तुला बोललो तर? त्याच्या भुवया उंचवल्या. जेव्हा पाहावं तेव्हा स्वयंपाकघरात. तू तिथेच तुझं आयुष्य बसवलं आहे. मी सकाळी उठतो तेव्हा तू स्वयंपाकघरात. मी संध्याकाळी घरी परतल्यावरही तू स्वयंपाकघरातच. कुकला का काढले? माझ्याकडे वेळ नाही, पण मी इतके तर करतो ना की तू तुझा वेळ मला देऊ शकशील. पण नाही. तुला तर एक आदर्श गृहिणी बनण्याचा शौक चढला आहे. चल, अभिनंदन. शौक पूर्ण कर तुझे, नाहीतरी तुला माझी गरज कुठे आहे? आदित्य रागाने बडबडत निघालेला. सायलीचे डोळे भरून आले होते. तुम्ही मला सांगितले का नाही? ते औषध गर्भधारणा रोखण्यासाठी आहे. त्यामुळेच मला बाळ होत नव्हते ना. आदित्यचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले. त्याने आपले दोन्ही हात हवेत असे उडवले जणू त्याने काय ऐकले आहे. फॉर गॉड सेक, तसेही माझी इच्छा असल्याशिवाय तुला मूल होऊ शकत नाही. पण नाही, तुझा माझ्यावर भरवसा कुठे आहे? तुला कुणी सांगितले ते औषध कशासाठी आहे ते? वेदिकाने. वा, तू वेदिकाला विचारू शकतेस, तुझ्या नवऱ्याला विचारू शकत नाही का? सायली, तू मला एकदाही सांगितलेस की तुझी पिरियड्स लेट होतात की आणखी काही समस्या आहे? तू माझ्याशी डिस्कस केलं? कमीत कमी माझ्याकडे इतका वेळ तर असतो ना. जर तू मला सांगितलं असतंस तर मी तुला वैद्यकीय सल्लामसलत करायला घेऊन गेलो असतो, पण तुला मला सांगण्याची गरज वाटली नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची गोष्ट आहे का? सायली खालच्या आवाजात पापण्या खाली करून म्हणाली. आदित्यसाठी जगात यापेक्षा जास्त पुरातनमतवादी काहीही नव्हते. तो त्याचं डोकं वर करून खोलीच्या छताकडे बघत इकडे तिकडे चालत होता. अस्वस्थतेने तो वारंवार दातांमध्ये ओठ चावत होता. रागावर नियंत्रण ठेवण्याचे हे सर्व त्याचे मार्ग होते, जे त्याला सायलीला दाखवायचे नव्हते. सायली शांतपणे उभी होती आणि तिच्या साडीच्या पदराचा कोपरा फिरवत राहिली. थोडा वेळ अस्वस्थपणे चालल्यावर आदित्य पटकन तिच्याकडे आला. तिचा हात धरून तिला बेडवर बसवले आणि स्वतः तिच्या जवळ जमिनीवर बसला. ऐक सायली, जे पण मी काही बोलतोय ते नीट ऐक. मी तुझा नवरा आहे. जेवढं चांगलं मला तुझ्या शरीराबद्दल माहिती आहे, इतर कोणालाही नाही. वेदिका आणि तुझ्या आईलाही नाही. तुला समजतंय का? लग्नानंतर शरीरात अनेक बदल होतातच. अशा परिस्थितीत जर तुला शरीराच्या कोणत्याही भागात कोणतीही समस्या किंवा काही त्रास असेल तर तू सगळ्यात आधी मला सांगितलं पाहिजे. आता बघ, मला त्या औषधाचा अर्थ तुला समजावून सांगणे फार कठीण होते. जर मी तुला त्यावेळी सांगितले असते की हे औषध बाळ थांबवण्यासाठी आहे, तर तू ते औषध कधीच घेतलं नसते. बोल, मी बरोबर बोलतोय ना? सायलीने लगेच होकार दिला. हो, नक्कीच. मी का खाईल? एक्झॅक्टली. म्हणूनच तेव्हा तुला हे सांगण्याची मला गरज वाटली नाही. पण तू मला विचारलं असतंस तर मी तुला नक्कीच सांगितलं असतं. तू कधीच विचारलं नाहीस. बघ, मी कबूल करतो, ती माझी चूक होती. मी तुला सांगायला हवं होतं, माझ्याकडून चूक झाली. पण तू जे केलंस ते बरोबर नाही. सायली,
तू काय म्हणत आहेस ते मला समजत आहे. मी तुला पाहिजे तेवढा वेळ देत नाही, बरोबर? आणि याबद्दल तू माझ्याकडे कधीच तक्रार केली नाहीस. तू ह्या जगातील सगळ्यात चांगली पत्नी आहेस. आदित्यने तिचा चेहरा हातात धरला, वर उचलून तिच्यासोबत बेडवर बसला. पण सायली, तुला हे समजले पाहिजे की मी कुठेही नोकरी करत नाही. मी फक्त 10 ते 6 पर्यंत काम केले आणि मग घरी आल्यावर मी पूर्णपणे मोकळा आहे. किंवा शनिवार रविवार सर्व वेळ घरी. माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि मी तो हँडल केला नाही तर माझ्या खाली कामं करणारे लोक का काळजी करतील? आणि त्यांना काम करणे थांबवले तर हे सगळं संपल. म्हणूनच मी सकाळी 10 ते 6 फक्त नाही काम करू शकत. तर मला 6 नंतर काम असेल तर मला ते करावे लागेल. शनिवारी कुठे जायचे असेल तर जावे लागेल सायली. आणि रविवारी कोणी क्लायंट भेटायला आले तर मला त्यांनाही भेटावं लागेल. मी एक टाईम बाउंडेड पर्सन नाही सायली. तरी मी प्रयत्न करतोय की तुझ्यासाठी वेळ काढावा. पण ते होत नाही सायली, मला माफ कर. तुम्हाला माहीत आहे ना मी आई होणार आहे. आदित्यने जोरात डोकं हलवलं आणि हाताने पायऱ्यांकडे इशारा करत म्हणाला, हो मला माहीत आहे. वेदिकाने मला सांगितले की मी बाप होणार आहे. कारण माझ्या बायकोला वाटतं की ही सुद्धा काही सांगायची गोष्ट आहे मला. तुम्हाला अजिबात आनंद झाला नाही ना? अजिबात नाही. मी आनंदी नाही कारण हे मला दुसऱ्या कोणी सांगितले. माझ्या स्वतःच्या पत्नीने सगळ्यात आधी सांगण्या लायक मला समजले नाही. तुम्ही मला गर्भपात करायला सांगितलं असता तर? बाळाचं नाव घेतलं तरी तुम्हाला नको वाटत होतं. सायली दुसरीकडे तोंड फिरवत म्हणाली, थँक्यू. मला एवढंच ऐकायचं होतं की मी गर्भपात केला असता. सायली, तू मला हिंदी चित्रपटांचा खलनायक बनव ना. दृष्ट, राक्षस, पापी आणि तू देवी, असा काही मुद्दा नाही. ही फक्त मानसिक तयारीची बाब आहे. मी अजून तयार नव्हतो. मी पुढच्या 2 वर्षातही विचार केला नव्हता. त्यामुळे धक्का बसला. पण मी इतका नीच नाही की माझे पहिले बाळ अबॉर्ट करेल. आणि ते पण यासाठी की माझी मूर्ख बायको आहे म्हणून. तुम्ही मला मूर्ख बोलला. मी मूर्ख आहे का? तुम्हाला माहीत आहे का? कालिदासची पत्नी विद्युत्तमा हिनेही त्यांना एकदा मूर्ख म्हटले होते. ठीक आहे मग? आदित्यने सायलीची नकल करत तिच्याच आवाजात विचारले. मग काय? कालिदास झाले. हा कालिदास कोण आहे? तो तुझ्या गावचा आहे का? आदित्यने खांदे उडवत विचारले. मी ना आता मारेन. सायलीने उत्साहाने तिचा लांब हात बाहेर काढला आणि नंतर खाली केला. कालिदास हे संस्कृतचे मोठे पंडित होते. म्हणूनच ते म्हणतात की आपल्या जोडीदाराचा अपमान करू नये. अरे मी काही अपमान करत नाही आहे. पण जेव्हा तू असं बोलतेस तेव्हा कुठल्या युगात जगते असं वाटतंय. आता तर तुझ्या गावातही वायफाय आले बाई. आता तू पण थोडं स्वतःला अपडेट कर. सायली पलंगावरून उठली. आणि अपडेट करणे म्हणजे लाली लिपस्टिक लावणे आणि जीन्स टॉप घालणे असं म्हणायचं नाही मला. तुझे ज्ञान अपडेट कर. थोडं दुनिया आणि दुनियादारीबद्दल जाणून घे, एवढंच. तुम्ही बाळाबद्दल खुश आहात की नाही? सायली तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून उभी राहिली. आदित्य हसला. त्याने हळूच सायलीच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला जवळ ओढले आणि तिच्या पोटाचे चुंबन घेतले. खूप खूप खुश आहे. थँक्यू मला माझ्या चुका लक्षात आणून दिल्याबद्दल आणि टेन्शन बीपी सर्व काही वाढवल्याबद्दल. सायलीने पुन्हा त्याला मागे ढकलले. धत. बोलत तर असे आहे जसे 9 महिने आपल्याच पोटात ठेवणार आहे. नाही, तुम्हीच ठेवणार आहे मॅडम. माहीत नाही बायकांचा हा डायलॉग किती कॉमन 9 महिन्यांचा. मला माहीत आहे. मी कल्पनाही करू शकत नाही. त्यापेक्षाही जास्त वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. कितीतरी बदल होतात ते मी समजू शकतो. मूड स्विंग्स असतात, तणाव असतो, प्रसूतीनंतरच्या समस्या असतात. तुम्हा स्त्रियांना खूप सामोरे जावे लागते. पण याचा अर्थ असा नाही की नवऱ्यालाही काही जबाबदारी नाही. तुझ्या पोटात 9 महिने वाढणार आहे तर माझ्याही मनात वाढणार आहे 9 महिने. बस त्या शारीरिक वेदना मला नाही होणार ज्या तुला होणार आहेत. पण चिंता, काळजी तीच असणार आहे इडियट, जोपर्यंत हे बाहेर येत नाही. आदित्यने तिचे हात हातात घेतले आणि त्याचे चुंबन घेतले. तुम्ही तर आज मला घाबरवले होते. मला वाटले मी तुला गर्भपात करण्यास सांगेल. सायलीने होकारार्थी मान हलवली. बरं, मी तसा जनावर नाही आणि नाही अशी काही मजबुरी. बरं विचार कर, जर मी तुला बाळाचा गर्भपात करायला सांगितला असता तर तू काय केलं असतं? आईकडे गेले असते आणि परत कधीही आले नसते. सायली पाठ फिरवून आदित्यजवळून उठली.
माझं बाळ घेऊन? होय, आणि काय? माझ्यासाठी ते माझ्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही दोघे पण. आदित्यने तिला छातीशी घट्ट मिठी मारली. त्याचे डोळे ओले झाले होते. कोण म्हणतं पुरुष कमजोर नसतात? त्यांच्या डोळ्यातही पाणी येतं. कुणी जर सायलीला मिठीत घेतलेल्या आदित्यला पाहिलं असतं तर त्याने हे नक्कीच सांगितलं असतं. काही वेळाने सायली त्याच्यापासून वेगळी झाली आणि आदित्यने त्याचा ब्लेझर काढला आणि परत अलमारीत लटकवायला सुरुवात केली. काय झालं? ऑफिसला नाही जायचं? नाही, डॉक्टरकडे जायचं आहे ना. प्री नेटल सेशनबद्दल डिस्कस करू आणि तुझ्यासाठी एक चांगली दिनचर्या बनवू. डन? तिचे गाल प्रेमाने ओढत आदित्य म्हणाला. हो ठीक आहे. अरे, माझी भाजी जळून जाईल. मी तर विसरलेच. सायली दाराकडे धावली. सायली, धावायचं बंद कर आणि उद्यापासून कुक परत येणार आहे. तू आता फक्त माझ्यावर आणि माझ्या बाळावर लक्ष केंद्रित करशील, समजलं? आई म्हणाली आहे की खूप फिर आणि काम करत राहा, नाहीतर तुला चिरा मारून मुलाला बाहेर काढावं लागेल. तिच्याकडे आश्चर्याने बघत आदित्य तिच्या जवळ आला आणि रागाने उडचावत बोलला. 1 मिनिट. आज सकाळचा प्रसंग आणि तू तुझ्या आईला फोन करून सांगितलं पण? आणि तुझ्या नवऱ्याला सांगायची गरज वाटली नाही? तिथे आईनेच फोन केला होता, मग सांगितले. सायली तुटक्या शब्दात म्हणाली. ठीक आहे, मी गॅस कमी करून येते. आणि जीभ दातांमध्ये दाबून ती खाली धावत गेली. धन्यवाद.